हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, मी मागेसुद्धा एका क्लासमध्ये सांगितलं होतं की कटोरी ब्लाऊजचे किंवा जुन्या ब्लाऊजचे कोणताही ब्लाऊज असो मापं कशी घ्यायची व कोणकोणती मापं घ्यायची याच्यावर सविस्तर व्हिडिओ सांगितला होता. पण आता काही नवीन शिकणारे नवीन सबस्क्रायबर असतात, पण ते व्हिडिओ त्यांना सापडत नाही किंवा ते वेगवेगळे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडा तरी वेगवेगळा बदल असतो. तर ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ आपला एक वेगळ्या विषयावरती असणार आहे. जे जुनं ब्लाऊज असतं कटोरी ब्लाऊज, त्याची आपण कोणकोणती मापं घ्यायची व कशी घ्यायची, जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी मापं कशी घ्यायची, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल कुठे तुमचं माप चुकतंय किंवा कोणतं कोणतं माप घ्यायचं आहे, कोणतं माप किती घ्यायचं आहे, किती कोणत्या साईडला किती आपल्याला काय काय वापरायचं आहे, किती किती शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्यामुळे कुठे स्किप करू नका. कारण काय होतं, तुम्ही थोडा जरी व्हिडिओ स्किप केला की तिथं थोडासा एखादा पॉईंट असेल तर तुमच्या लक्षात नाही आला तर मग ते तुम्हाला कटिंगमध्ये किंवा मापं घेण्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आणि तिथेच तुमचा ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे आणि व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे की कोणते कोणते मापं कशा पद्धतीने घेतले जातात. तर चला, आता ह्या जुन्या ब्लाऊज आहे माझ्याकडे, ह्याच्यासाठी मी मापं लिहून घेतलेले आहेत. आता कोणकोणती घ्यायची आहेत लिहून तर ते सुद्धा मी अगोदरच नंतर सांगते तुम्हाला. आणि आता हे जे काही जुनं ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे, तर ह्या जुन्या ब्लाऊजवरून अगोदर आपल्याला मापं घ्यायची आणि त्यानंतर पेपर कटिंग करायचे. ते पेपर कटिंग आपल्याला अस्तरवरती ठेवून अस्तर कटिंग करायचे, मेन ब्लाऊज पीस पण कट करायचे. तर अशा पद्धतीने आपण करत असतो. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही इथं मी कोणते कोणते मापं लिहिलेले आहेत. पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे, जे ब्लाऊजवर असतं ते उंची घ्यायची आहे, छाती, कंबर, पुढचा गळा, मागचा गळा, कटोरी, योगपट्टी, बाही आणि दंडगेर एवढे आपल्याला मापं घ्यायचे आहेत. तर आता आपण स्टेप बाय स्टेप कोणती कशी मापं घ्यायची ते जुन्या ब्लाऊजवरून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पाहू शकता तुम्ही इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे. ब्लाऊज कटोरी आहे आणि आता आपल्याला हे ब्लाऊजवरून मापं घ्यायची आहे. तर ब्लाऊज आपल्याला उलटा अजिबात करायचा नाही आहे. जो उलट्या साईडनी ब्लाऊजवरून मापं घेतली जातात तर प्रत्येक टेलरचे शिलाई मार्जिन कमी जास्त असतं, त्यामध्ये तुम्हाला घोळ होऊ शकतो. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला ब्लाऊज सोयीचाच ठेवायचा आहे. आपण काय करायचं, इथं पाहू शकता शोल्डर आपण जे बाहीला जोडलेलं असतं त्या शोल्डरपासून ते इकडे शोल्डरपर्यंत, दुसऱ्या बाहीच्या शोल्डरपर्यंत आपल्याला पूर्ण माप घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण आलेलं आहे 10 इंच. तर मी इथं 10 इंच लिहून घेतलं. त्यानंतर किती किती ॲड केलेलं आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर मी इथं 10 इंच लिहून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरचं अर्धा भाग करायचा आहे आणि ते सुद्धा आपल्याला कसं किती ॲड करायचं ते पण सांगते. पण अगोदर मी आता पुढं कोणतं माप घ्यायचं ते सांगते. तर पूर्ण ब्लाऊज मी बॅक नेक केलेला आहे, म्हणजे बॅकने आपल्याला माप घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं. तर आता इथं पूर्ण ब्लाऊजची उंची हाईट म्हणजे किती घेतली जाते, तर प्रत्येक ब्लाऊजची हाईट आपण अशी मोजायची. शोल्डरपाशी थोडंसं ताणून घ्यायचं आणि खालीपर्यंत कमरेच्या बॉटमपर्यंत किती येते ते टेप व्यवस्थित सरळ पकडून बघायचं. तर इथं आलेलं आहे 13 इंच. तर इथं मी 13 इंच लिहून घेते. तर पाहू शकता तुम्ही, परत मी मोजून दाखवते. 13ला उगं 2 रेषा कमी आहेत, तर आपण इथं 13 इंच लिहू शकतो. तर बघा अशा पद्धतीने मी इथं 13 इंच लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथं बॅकचा गळा पण मोजून घ्यायचा आहे, मागचा गळा. तर इथं मागचा गळा कसा मोजायचा, अगोदर आता इथे राऊंडमध्ये गळा असतो तर इथं स्केल ठेवायची म्हणजे पट्टी आणि आपण मोजून घ्यायचं. आणि तितकं पट्टीपर्यंत आलेलं आहे टेपपर्यंत सरळ रेषेने, ते तितकं आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर इथं 8.5 आलेला आहे, तर मी इथं 8.5चा गळा मोजून घेतलेला आहे, तेवढा लिहिलेला आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला इथं पुढचा पण गळा तसाच मोजून घ्यायचा आहे. इथं पुढचा गळा आलेला आहे 5.5 इंच. शोल्डरपासून व्यवस्थित टेप खालीपर्यंत पकडायचा आहे आणि तिथं आपल्याला स्केल ठेवून व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आता इथं कटोरी मोजून घेते मी. कटोरी आपण साईड पॅसनपासून जोडल्या पट्टीपर्यंत टेप धरायचा आणि मोजून घ्यायची. इथं 5 इंच आलेली आहे. योगपट्टी इथं 3 इंच पॉईंट आलेला आहे योगपट्टीचा पुढचा, तेवढा पण मी इथं लिहून घेतलेला आहे. पण 2.5 इंच घ्यायची आपल्याला, नंतर मी पुढे तुम्हाला कटिंगमध्ये दाखवते. इथं बघा एक साईडने हुक आहे, त्या साईडने आपल्याला छाती पण मोजायची आहे. इथं पूर्ण छाती आलेली आहे 8 इंच, म्हणजे इथून तिथून मुंड्यापर्यंत मोजून घ्यायचं. दुसऱ्या भागाला सुद्धा मोजून घ्यायचं. ती जी दुसऱ्या भागाने असते 8.5 इंच, म्हणजे जे हुक असतं त्या बाजूने आपल्याला 8 इंच आणि जे आय असते त्या आईसाठी पट्टी अर्धा इंच एक्स्ट्रा असते, त्यामुळे 8.5 इंच.
तर आपण इथं फक्त 8 इंचच लिहून घ्यायचं आहे, म्हणजे 8 चौक 32, तर इथं 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर आता इथं आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. तर इथं कंबर आपण जे हुकापासून दुसऱ्या लुकापर्यंतच्या पट्टीपर्यंत पूर्ण टेप प्रेस करून आपल्याला व्यवस्थित असा ताणून घ्यायचा आहे आणि कंबर मोजून घ्यायची. जसं ब्लाऊज आणि टेप दोन्ही पण ताणून आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. कमरेचा घेर इथं 28 इंच आलेला आहे, मी इथं तेवढा पण लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, त्याचा आपल्याला चौथा भाग घडीवरती टाकायचा असतो. आता त्यानंतर इथं मी पूर्ण व्यवस्थित ब्लाऊज पूर्ण करून घेतलं आहे. आता आपल्याला मोजायचं आहे बाही. तर इथं बाही मोजताना आपल्याला पूर्ण खालीपर्यंत वर यायचं आहे, शोल्डरपर्यंत. तर इथं आपली बाही आलेली आहे 5 इंच. तर इथं मी 5 इंच लिहून घेते. आता किती ॲड करायचं, किती मार्जिन घ्यायचं ते तुम्हाला पुढे सांगते, व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यानंतर दंडघेर घ्यायचा. दंडघेरसुद्धा आपण तशाच पद्धतीने, जसं आपल्याला दंडघेर पूर्ण घेर मोजता येत नाही, तर दंडघेराचा आपल्याला दुसरा भाग तर मिळून जातो. तर पाहू शकता इथं दंडघेर मी दुसरा भाग 5.5 इंच लिहिलेला आहे. तर आपल्याला दुसरा भागाहून 2 भाग काढले तर पूर्ण एक भाग होतो, त्याचा आपल्याला 11 इंच दंडघेर मिळतो. ठीक आहे, तर पाहू शकता इथं मी पूर्ण माप तुम्हाला व्यवस्थित सांगते. आता इथं पूर्ण शोल्डर आहे 10 इंच, त्याचा आपल्याला 5 इंच मायनस करायचं आहे. तर 5 इंच इथं आलेला आहे बरोबर. तर त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवायचं आहे. तर इथं 5.5 इंच आपल्याला इथं पूर्ण शोल्डर डबल घडीचं टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं बघा उंची आहे 13 इंच. 1 इंच आपल्याला उंची पण वाढवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर 14 इंचची घडी उंचीला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला छाती घ्यायची आहे. तर छाती पूर्ण आहे 32 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग आहे 8 इंच. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन, तर 10ची घडी आपल्याला रुंदीला घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा कंबर आहे 28 इंच, पूर्ण कमरेचा घेर आहे 28. तर त्यानंतर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 2 इंच शिलाई मार्जिन फिटिंगचं आणि 1 इंच आपल्याला टक्स पॉईंट काढण्यासाठी, टक्स घेण्यासाठी 1 इंच लागत असतं. दोन्ही टक्सला अर्धा इंच बॅकच्या. तर ठीक आहे, तर इथं 3 इंच वाढवायचं आहे घडीमध्ये. तर आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि 3 इंच, म्हणजे तुम्हाला कटिंगमध्ये ते 26चं समजेलच. तर बघा आता इथं पुढचा गळा आहे 5.5 इंच प्लस घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर इथं पूर्ण म्हणजे अर्धा इंच आपल्याला शोल्डरला जॉईंट करण्यामध्ये वरती जातं, त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिन. त्याच्यामध्ये 6 इंच मी इथं पुढचा गळा घेतलेला आहे. 5.5 इंच ऑलरेडी आहे उंचीला गळा आणि अर्धा इंच मिक्स केल्यामुळे आपलं 6 इंच झालेला आहे. ठीक आहे, हे तर आता इथं मागचा गळा बघूया. मागचा गळा आहे 8.5 इंच, त्यामध्ये प्लस केले अर्धा इंच वाढवायचा आहे. जसा पुढचा गळा आपण अर्धा इंच वाढवला शोल्डरला जॉईंट करण्यामध्ये जातं, तसंच मागचा गळासुद्धा अर्धा इंच वाढवायचा शोल्डरला जॉईंट करण्यामध्ये जातं. तर आपण इथं पूर्ण गळा इथं 9 इंचचा घेतलेला आहे. ठीक आहे, तर पाहू शकता आता इथं कटोरी आहे 5 इंच. जशी 5 इंचची आहे कटोरी, तशीच कटिंग करताना आपल्याला 5च इंचाची टाकायची आहे. आणि त्यानंतर छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी आपण वाढवली जाते, तिथं साईजनुसार आपण इथं कमी जास्त करू शकतो. तर बघा आता इथं योकपट्टी आहे टोकाला 3 इंच. अगोदर आपण 2.5 इंच घ्यायची आणि अर्धा इंच आपण करशेप देत असतो योकपट्टीला. तर इथं कटिंगमध्ये काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून येतील. तर बघा आता इथं बाही आहे 5 इंच. आता 1 इंच आपण शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करूया. इथं 6 इंच घेतलेली आहे. तर 1 इंच शिलाई मार्जिन का ॲड केलं उंचीला, कारण अर्धा इंच दंडघेराचं फिनिशिंग देण्यासाठी आपल्याला लागते आणि अर्धा इंच आपण शोल्डरला जॉईंट करण्यामध्ये लागते बाही. ठीक आहे, तर बघा अशा मुंड्याला म्हणजे आपण जॉईंट करतो त्यावेळेस अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जातं. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच इकडून अर्धा, वरून अर्धा, खालून अर्धा असं 1 इंच शिलाई मार्जिन जातं बाहीमध्ये. त्यासाठी आपण इथं बाही 1 इंच वाढवली, म्हणजे 6 इंचची बाही घेतलेली आहे. ठीक आहे, आता आहे दंडघेर. तर दंडघेरामध्ये सुद्धा आपल्याला इथं किती वाढवायचे ते तुम्हाला सांगते. दंडघेर आहे 5.5 इंच, शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेत असतो आणि इथं मग मी इथं 6.5 इंचची घडी टाकायची आहे दंडघेराची. ठीक आहे, तर पाहू शकता आता इथं 5.5 इंच घेर आहे, म्हणजे अर्धा. ठीक आहे, आता इथं 5.5चा पूर्ण दंडघेर किती झाला, तर इथं 11 इंचचा दंडघेर झालेला आहे. तर त्याचा आपल्याला अर्धा 5.5 इंच घेतलेला आहे. 2 इंच शिलाई मार्जिन
असं करून आपण इथं 6.5 इंच घेतलेलं आहे. तर अर्धा का तर आपण डबल फोल्ड करून दंडगेर टाकत असतो. डबल फोल्ड घडी असते कपड्याची. तर पाहू शकता इथं तुम्हाला सगळे मापं मी व्यवस्थित लिहून समजून सांगितलेले आहेत आणि आपल्याला कोणते कोणते मापं घ्यायचे आहेत आणि कशी कशी घ्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती पण नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.